आज आपण सगळेच यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतो. पण यश म्हणजे नेमकं काय? पैसा, नाव, प्रसिद्धी की मनःशांती, समाधान? आजच्या आपल्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत की खरं सक्सेस कसं मिळतं. यश एका रात्रीत मिळत नाही. त्याच्यासाठी दर दिवशी छोटे छोटे प्रयत्न करावे लागतात. रोजचा एक छोटासा प्रयत्न उद्या मोठं यश बनून जातो. अपयश आलं म्हणून थांबायचं नसतं. जे लोक अपयशातूनच पुढे जातात त्यांना यशाचं खरं किंमत समजते. तुम्ही जर 10वी-12वीचे विद्यार्थी असाल, बोर्डाची एक्झाम देत असाल, तर तुमच्या स्टडीमध्ये सातत्य पाहिजे. अगदी जेव्हा शाळा कॉलेज चालू होतं तेव्हापासूनच तुम्ही अभ्यास करायची सुरुवात केली पाहिजे. स्टडीचं एक टाईम टेबल बनवलं पाहिजे. आणि यश म्हणजे काय तर सातत्य. तुम्ही टाईम टेबलप्रमाणे दर दिवशी अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. लेसन्स दर दिवशी वाचले पाहिजे. इम्पॉर्टंट नोट्स काढल्या पाहिजे. फास्ट लिहिण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. अक्षर छान काढण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. तसेच बोर्डाच्या एक्झामला टाईम लिमिटेशन असतं, त्यामुळे फास्ट लिहिण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. नोट्स काढल्या, तुम्ही स्वतःहून जर नोट्स काढल्या तर तुम्ही ते वाचताना तुमच्या लवकर लक्षात येतात, कारण ते तुम्ही स्वतःहून काढलेले असतात. असं जर तुम्ही अभ्यास केलात सातत्याने तर तुम्हाला नक्कीच छान असं सक्सेस मिळणार. मॅथ्समध्ये म्हणाल तर तुम्ही दर दिवशी प्रॉब्लेम सेट सॉल्व केले पाहिजे. फॉर्म्युले पाठ केले पाहिजे. जॉमेट्रीमध्ये फिगर ड्रॉ करायची प्रॅक्टिस केली पाहिजे. फिगर अगदी सुंदर स्वच्छ ड्रॉ केली पाहिजे. सम सॉल्व केली पाहिजे. सम सॉल्व करताना स्टेटमेंट कोणती कुठे वापरायची ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. असं जर सर्व करणार तर नक्कीच तुम्हाला छान यश मिळेल. जर तुम्हाला ऑफिसमध्ये प्रमोशन पाहिजे असेल, त्यात तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्ही प्रथम काम छान पद्धतीने शिकून घेतलं पाहिजे. इतरांपेक्षा आपण किती चांगलं करू शकतो हे पाहिलं पाहिजे. ऑफिसमधले सगळं काम तुम्हाला आलं पाहिजे. तुमच्या साहेबांच्या किंवा बॉसच्या ॲबसेंटीमध्ये ते काम तुम्हाला जमलं पाहिजे. आणि असं काम केलं पाहिजे की आपल्या बॉसच्या किंवा साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे की हा खरोखर याला दिलं पाहिजे प्रमोशन, हा काम करण्यातला आहे. हां, पण बॉसची चमचेगिरी करून मात्र सक्सेस मिळवणं काही चांगलं नाही. हे चमचेगिरी करून मिळवलेले सक्सेस नाहीच. सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जगाचा विचार करायचा नाही. जग आपल्यावर विश्वास ठेवू अगर नको ठेवू, पण तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आता काही IAS बनण्यासाठी एक्झाम देतात. 1 वर्ष फेल होतात, 2 वर्ष फेल होतात, परंतु ते सातत्याने एक्झाम देऊन प्रयत्न खूप करतात आणि नक्कीच पास होतात, मोठे ऑफिसर बनतात. त्याच्यासाठी ते बेसिक क्लिअर करतात. आपलं काय चुकलं हे पाहतात. आपण कुठे कमी पडलो हे पाहणं खूप गरजेचं आहे. अपयश आलं म्हणून अगदी खचून जायचंच नाही. अपयश ही यशाची दुसरी पायरी आहे. त्यामुळे अपयश आलं तर आपण त्यातून शिकलं पाहिजे की आपलं काय चुकलं, कुठे चुकलं, आपण कुठे कमी पडलो. हे जर आपण याचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला यश नक्कीच मिळेल. 10वी-12वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला यश पाहिजे असेल किंवा JEE नीट सारख्या एक्झाममध्ये तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल किंवा ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल, कोणत्याही बाबतीतलं सक्सेस हे तुमच्यावर अवलंबून असतं. दुसऱ्या कोणाच्या टाईमटेबलवर अवलंबून नसतं. तुमची मेहनत ही खूप महत्त्वाची असते. तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढं यश हे नक्कीच तुम्हाला 100% मिळणारच. त्याच्यासाठी दुसऱ्याची गरज नाही. स्वतःवर विश्वास पाहिजे. मी हे मिळवणारच हे तुम्ही अगदी मनात ठाम निर्णय केला पाहिजे, तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. यश हे दुसऱ्यावर अवलंबून नसतं, स्वतःवर असतं.
आणि हां, यश मिळवल्यानंतर मात्र ते टिकून ठेवणंही तेवढं इम्पॉर्टंट आहे. नाहीतर यश मिळाल्यानंतर अगदी हुरळून जातात आणि पुढे-पुढे ते मागे पडतात. असंही होता नाही. यश जेवढं आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेवढंच ते टिकवण्यासाठी पुढे प्रयत्न केले पाहिजे. इथे मी बोलताना बोलले आहे की यश ही अपयशाची दुसरी पायरी आहे. हे मी मुद्दामूनच बोलले आहे. कारण एकदा आपल्याला अपयश आले की आपण आपली चूक स्वीकारतो, परत प्रयत्न करतो, आपली चूक कुठे झाली ह्याचा आपण शोध घेतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एक अनुभव मिळतो. आणि हा अनुभवच यशाच्या पायरीकडे नेणारी आपल्याला दुसरी पायरी ठरली जाते. म्हणूनच अपयश ही यशाची दुसरी पायरी आहे असं मी बोलले आहे. हल्ली मुलं डिप्रेशनमध्ये जातात अपयश आलं तर. मग मध्ये जाऊन आत्महत्या करतात. तर आत्महत्या करणे हा काही उपाय नाही आहे. प्रयत्न करा. प्रयत्नात नाही यश आलं तर दुसरी बाजू बघा. कोणत्या तरी तुम्हाला दुसऱ्या बाबतीत यश येईल. या इकडे यश नाही आले तर दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये नक्कीच यश येईल. की शिक्षणातच यश आलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला नोकरीधंद्यात यश येईल, व्यवसायात यश येईल. त्यामुळे आत्महत्या करणे हा काही उपाय नाही आहे. आणि पालकांनीही जरा मुलांवर जास्त दबाव आणू नये. ह्या बर्डनमुळे हल्ली मुलं आत्महत्या करायला लागली आहेत. आणि मुलांनीही समजून घ्यावं की कोणतेही यश मिळवताना बर्डन घेऊ नये. प्रयत्न सातत्याने करावे, पण त्याचं ओझं बाळगू नये. असं बर्डन घेतल्यामुळे मग अचानक अपयश आलं तर डिप्रेशनमध्ये जाता. आणि आपलं मनातलं आपल्या आईवडिलांना, मित्रमैत्रिणींना बोलून दाखवायचं. डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करणं हा काही उपाय नाही आहे. तुम्हाला एका गोष्टीत यश नाही आलं तर दुसऱ्या गोष्टीत येईल. आपल्या मनातलं सगळं आपल्या आईवडिलांना सांगा, मित्रमैत्रिणींशी ओपनली बोला, पण आत्महत्या करू नका. आत्महत्या करणं हा काही उपाय नाही. आणि पालकांनाही खास माझी सूचना आहे की तुम्ही मुलांवर बर्डन देऊ नका. कंपॅरिझन करू नका. ह्याला एवढा पगार आहे, तो यामध्ये त्याला 70-80% मिळाले. असं कंपॅरिझन तर कधीच करू नये. हाताची 5ही बोटं सारखी नसतात. तसं मुलांची बुद्धीचं असतं. एखादा मुलगा हुशार असतो एका बाबतीत, एका सब्जेक्टमध्ये हुशार असेल तर तोच मुलगा दुसऱ्या सब्जेक्टमध्ये असू शकतो. त्यामुळे कंपॅरिझन करू नका. हाताची 5ही बोटं सारखी नसतात. आपल्या मुलाचं वैशिष्ट्य बघा की तो कोणत्या बाबतीत हुशार आहे आणि त्याप्रमाणे त्याला प्रोत्साहन द्या. तुम्ही प्रोत्साहन दिले, एक मायेचा हात फिरवला तर तो नक्कीच आनंदाने प्रयत्न करण्यासाठी तयार होईल. पण तुम्ही जर त्याला बर्डन दिलं तर त्या दबावाखाली तो एकदम निस्तेज होऊन जातो, डिप्रेशनमध्ये जातो आणि मग तो आत्महत्येचं पाऊल उचलतो. तर असं करू नका. तो मुलगा आहे, काही मातीचा गोळा नाही आहे. पूर्वी म्हणायचे की मातीचा गोळा आहे, मूल म्हणजे मातीचा गोळा आहे, तर त्याला आपण शेप देऊ तसं तो वळतो. पण तसं नाही. मूल म्हणजे हे लिव्हिंग थिंग आहे, सजीव वस्तू आहे. त्याला स्वतःचेही काहीतरी विचार आचार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बर्डन देऊ नका. तुमच्या बर्डनमुळे आपल्या मुलाने काही असं पाऊल उचललं तर नंतर तुम्हालाच वाईट वाटेल. आणि मुलांनीही बर्डन घेऊ नका. प्रयत्न सातत्यानं करा, पण बर्डन घेऊ नका. जे काय असेल ते आपल्या पालकांबरोबर, पॅरेंट्सबरोबर, फ्रेंड्सबरोबर बोला आणि नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल. म्हणूनच तर मी म्हणते की यश म्हणजे नुसतं पैसा आणि प्रसिद्धी नाही. यश म्हणजे मनःशांती, समाधान. तर नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटू असाच एखादा नवीन विषय घेऊन.